इंदिरा गांधी योजना किती चांगली आहे. त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या योजना येतात. विधवा योजना, घरगुती योजना, नावं पण किती संवेदनशील आहे. विधवा, तुम्हाला माहिती, जर एखाद्या माणसाची बायको वारली तर मला काय म्हणतात, रांडवा. हा शब्द आहे माणसांसाठी. म्हणजे एवढा मोठा शब्दकोश मराठीचा, त्याच्यात एक चांगला शब्द सापडला नाही माणसाला संवेदना पोहोचवण्यासाठी. मला तर वाटतं याचमुळे माणसाने लगेच दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे कसा एक माणूस समाजात राहू शकतो रणवा म्हणून. तुम्ही समोर चालताय आयुष्याच्या वाटेवरती, पाठीमागून कोणतरी म्हणतंय रणवा बाजूला सरक. आधीच्या बायका नवऱ्याची किती काळजी घ्यायच्या, म्हणजे त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करायच्या, किती काही काही करायच्या. पण जशी सतीव्रता बंद झाली, बायकांनी टेन्शन घेणं सोडून दिलंय. माहिती आहे तुम्हाला सतीव्रता, लॉंग जम्प, म्हणजे त्याच टाईपचं होतं ना काहीतरी. माझी स्वतःची आई, माझ्या वडिलांची बायको, स्वतः वटपौर्णिमेला साडी नव्हती म्हणून गेली नाही. आणि एकतर आपण विधवा बायकांना युनिफॉर्म देऊन बसलोय. म्हणजे एकतर ती बाईचा नवरा वारलाय, ती त्या ट्रॉमामध्ये, तिला आपण म्हणतो की तू इंडिपेंडेंट बन. कशी बनल माहिती, साडी धुण्यातच तिचा अर्धा दिवस जातोय. कामाला कधी जाणार आहे, पांढरा कपडा किती मळतो. तिला खाकी पॅन्ट पाहिजे होती तिला, त्यामुळे ती काम तरी करू शकली असते ना चांगलं मन लावून. तिला साडी मेंटेन करण्याचाच टाइम जातोय. पावसाळ्यात तिथं बाहेर येत नाही. खूप खूप कठीण आहे म्हणजे. पण सरकारी दवाखान्यामध्ये जन्मलेल्या मुलांची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग असते. कारण जर तुम्ही जन्मले एवढ्या घाणीमध्ये राहू शकता, नंतर तर भाई स्वर्गच आहे कुठं पण. किती किती घाण असते भाई सरकारी दवाखान्यामध्ये. तिथे एकच जागा स्वच्छ असते, ते पण मेडिकल. कारण डॉक्टर तो स्वतः पान खात असतो. मला 2 बहिणी, कळायचं असेल तुम्हाला, पण साक्षात राक्षस आहे. हो ना भाई, म्हणजे आई वडिलांचं काय मारणं असतं त्यांनी मला कधी कळू दिलेलं नाही. त्यांनी जाम तुडवलंय. आणि नेमकीच माझी ताकद आली, मला वाटलं आता मी त्यांना मारेन. घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं. तरी पण मला वाटलं होतं की म्हटलं सासू कशी खराब असते, सासू हिला त्रास देईल, नवरा मारेल, हिने हिची सासू माहेरी पाठवली. हो ना, भाऊजीच्यामुळे रविवारी पण ड्युटीला जायला लागते. मला आमच्या घरचे 7वी पर्यंत फ्रॉक घालून फिरवायचे. आणि जेव्हा मी फ्रॉक घालून उभ्याने मुतायचो, आमची सगळी कॉलनी सरप्राईज व्हायची. हे LGBT आत्ता आलंय. माझ्या घरच्यांनी खूप आधी सपोर्ट दिलाय. हो ना, पण डॉक्टर पण फुल मजा घेतात मोडवे झालं पेशंटची. हो ना, म्हणजे त्याला म्हणतात की कोंबलेलं काही खाऊ नका, तुमचा आत्ताच काढला. हो, माझे मित्र पण एवढे हरामी आहेत. आता त्यांना कळले की मला मोडव्या दे. माझा नंबर कोम नावाने सेव्ह केला. पण मित्र खूप हरामी आहेत माझे. एकदा माझ्या आजोबांना अटॅक आला होता. आम्ही त्यांना ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन जात होतो. यांनी रस प्यायला ॲम्ब्युलन्स थांबवली होती. मी म्हटलं अरे आजोबा अटॅक आलाय, म्हणजे पहिल्या अटॅक मध्ये कोणीच मरत नसतं.